या मंदिराचं वैशिष्ट्य असं आहे की 4 धामपैकी एक धाम आहे द्वारका आणि द्वारकाधीशचं हे मंदिर बनते आहे. तर आपण द्वारकामधलं जे द्वारकाधीश मंदिर आहे, तुम्ही सुरुवातीला जर बघितलं असेल, तर तिथे 56 पायऱ्या आहेत. द्वारकाधीश ओरिजिनल जे मंदिर आहे, त्याला एक डोक्यात ठेवून ह्याला पण 56 पायऱ्या बनवलेल्या आहेत. मुख्य मंदिरामधले स्तंभ बघत असतील, तर श्रीमद भागवत महापुराणमध्ये देवाचे 24 अवतार घेतले होते. तर ते 24 अवतार तुम्हाला ह्या सगळ्या स्तंभावर बघायला मिळतील. शिवाय अनेक दिशांचे देवी देवतांचे वरती तुम्ही बघतील तर नवग्रह देवता आहे आणि अगदी वरच्या घुमटवर बघतील तर रासलीलाच्या मूर्त्या आहेत. दुसरी विशिष्टता या मंदिराची अशी आहे की खालून जर तुम्ही प्रदक्षिणा करतील मंदिराची, तर त्याच्यावर देवाची श्रीकृष्णाची 108 नावं कोरली गेली आहेत. तर प्रदक्षिणा करताना ते 108 नावं वाचता वाचता गेल्या तर भक्ताची एक जपमाळ पूर्ण होते. आणि श्रीकृष्णाच्या तर अनेक लीला आहेत, परंतु त्याच्यापैकी 18 लीला आपण मंदिराच्या भोवती त्याच्या वॉलवर कोरलेल्या असणार आहेत. आणि दुसरी गोष्ट की ही द्वारकाधीश मंदिर जे द्वारकेमध्ये आहे त्याची प्रतिकृती बनवायचा हा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून भक्तांना किंवा काही लोक जे लांबपर्यंत जाऊ शकत नाही द्वारकेपर्यंत, त्यांना द्वारकाधीश मंदिर येथे मिळेल. खालच्या फ्लोअरमध्ये एक हॉल बनवला आहे, तो सत्संग हॉल आहे. त्याला ध्यान मंदिर पण ध्यानसाठी पण आपण वापरू शकतो. शिवाय तिथे पण 20 मूर्त्या अशा येणार आहेत ज्या भारताचे जे प्रसिद्ध देवस्थान आहेत, ज्याच्यामध्ये जगन्नाथपुरी आहे, अयोध्येचं राम आहे, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, आपल्या महाराष्ट्राच्या देवी आहे, तुळजाभवानी आहे, कोल्हापूरच्या अंबाबाई आहेत आणि वेदव्यास महाभारत आणि श्रीमद भागवत ज्यांनी लिहिलं आहे ते वेदव्यास ऋषी, नंतर रामायण ज्यांनी लिहिलं आहे ते वाल्मिकी ऋषी, असे अनेक देवी देवतांचे मूर्त्या खाली पण खालच्या फ्लोअरला पण येणार आहे, जेणेकरून अनेकांच्या कुलदेवीपर्यंत दैवतपर्यंत जाऊ शकत नाही, तर त्या लोकांना इथे सगळ्या देवतांचे दर्शन प्राप्त होईल.